गुड मॉर्निंग एव्हरीवन. हा आपला 16वं लेक्चर आहे आणि आपण 30 प्रश्न याच्या आधी बघितलेत. आता त्याच्या पुढचे प्रश्न आपण बघणार आहोत. एनटीटी 2024 या पेपरचं डिसेक्शन म्हणजे अनालिसिस आपण मागचे 5 ते 6 लेक्चर्स 5 लेक्चर बघतोय आणि हे 6वं लेक्चर आहे. याच्या आधी आपण 2025चं डिसेक्शन बघितलं, म्हणजे दोन्ही क्वेश्चन पेपर मधलं अनालिसिस आपल्याला बघायला मिळालं. सो आता आपण ह्या मुद्द्याला पटकन कंप्लीट करूया की आपण हे का करतो, आणि मग मी तुम्हाला पुढचं समजून सांगतो. तर प्रामुख्याने जेव्हा 2025ची एक्झाम झाली तर त्यामध्ये काही प्रश्न 2024च्या स्टाईलचे होते आणि काही प्रश्न एकदम वेगळे होते. त्यामुळे आपण असं ठरवलं की आता लवकरात लवकर त्या दोन्ही एक्झामचं डिसिक्शन किंवा अनालिसिस संपवावं आणि पुढचं जे बॅच आहे 2026 एक्झामची जी काही तयारी आहे ती सुरू करावी. याचं हे 15 लेक्चर संपलेत. आज 16वं लेक्चर आहे. आता उरलेल्या 4 लेक्चर मध्ये प्रश्न पण आपण तशा पद्धतीने कम्प्लीट करणार आहे. आतापर्यंत 30 प्रश्न आपले कम्प्लीट झाले. 31वा प्रश्न आपण बघतोय. क्वेश्चन आयडी आहे 1100. इन्फॉर्मल लर्निंग एन्व्हायरमेंट occur in everyday life at working place and in a classroom during the recreational times and families, during school breaks and among the peers. वेल स्ट्रक्चर्ड एन्व्हायरमेंट मध्ये आता हे कशा कशामध्ये होतं तर ते साधारणतः आपल्याला जर आपण व्यवस्थित अभ्यास केला असेल तर आपल्याला माहिती आहे की हे मी आता व्हॅनिशिंग पेन घेतो. ड्युरिंग द रिक्रिएशनल टाइम्स अँड इन फॅमिलीज, आणि दुसरं आहे ड्युरिंग द स्कूल ब्रेक्स अँड अमंग द पीएस. तर याचं हे आपल्याला आन्सर बघायला मिळतं. बी आणि सी हे दोन ऑप्शन ज्यामध्ये आहेत, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे दोन आपल्याला बघायला मिळतात. इन्फॉर्मल लर्निंग ऑकर्स ड्युरिंग द रिक्रिएशनल टाइम्स अँड इन फॅमिलीज अँड ड्युरिंग द स्कूल ब्रेक्स अमंग द पीएस. What is the informal learning that happen outside the structured classroom setting naturally in daily life, त्याला काय म्हणतात इनफॉर्मल. ठीक आहे. आता रिक्रिएशनल टाइम्स अँड द फॅमिलीज, चिल्ड्रन्स लर्न कल्चरल व्हॅल्यूज, सोशल नॉर्म्स, स्किल्स थ्रू प्लेज अँड फॅमिली इंटरॅक्शन. आणि स्कूल ब्रेक्स मध्ये पिअर इंटरॅक्शन प्रमोट द सोशल लर्निंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, कम्युनिकेशन. वर्किंग प्लेस आणि क्लासरूम मध्ये दे आर ऍक्च्युअली स्ट्रक्चर्ड अँड फॉर्मल, तर त्याच्यामुळे इन्फॉर्मल असणार का तर नाही. त्यानंतर आहे वेल स्ट्रक्चर्ड एन्व्हायरमेंट. स्ट्रक्चर रेफर्स टू द फॉर्मल और नॉन फॉर्मल लर्निंग और इज कॉल्ड एज अ नॉट इन्फॉर्मल. तर याचा रेफरन्स आपल्याला बघायला मिळतो एज्युकेशन सायकोलॉजीच्या चॅप्टर मध्ये. आणि याच्यामध्ये इन्फॉर्मल लर्निंग हॅपन्स स्पॉन्टेनियसली, इन्सिडेंटली अँड विदाउट प्री प्लॅन करिक्युलम, मोस्टली थ्रू पियर फॅमिली सोशल इंटरॅक्शन. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 32. आयडी आहे 1097. स्टेटमेंट 1, यूज ऑफ टेक्नॉलॉजी इन टीचिंग अँड लर्निंग इज increasing at all of the times. Statement 2 आहे there is still some resistance to embedding the use of technology into the curriculum. त्यानंतर आहे चूज द मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर. तर पहिला आता दोन पैकी कोणतं बरोबर आहे आणि कोणतं चुकीचं आहे हे आपण बघूया. तर देर इज स्टील सम रेजिस्टन्स अँड एम्बेडिंग युजिंग द टेक्नॉलॉजी इन टू द करिक्युलम. तर मला वाटतं पहिलं प्रश्न सेंटेन्स करेक्ट आहे, दुसरं सेंटेन्स करेक्ट नाही आहे. आता बघूया काय म्हणतंय. तर both the sentence and true and competent to each other. Technology adoption is riding but not without resistance. हा म्हणजे काही टीचर्स आहेत त्यांना आयसीटी एवढे आवडत नाही, तर मग ते रेजिस्टन्स पण त्यांना होतात. तर
पहिलं आणि दुसरं हे दोन्ही सेंटेन्स बरोबर आहे. So correct answer is first. Teaching and both statement are one and two are correct. याच्या एक्सप्लेनेशन मध्ये आपण बघूया टेक्नॉलॉजी इन्क्लुडिंग इंटिग्रेटेड इंटू द टीचिंग लर्निंग प्रोसेसेस स्मार्ट क्लासरूम्स ई कंटेंट ऑनलाइन असेसमेंट्स blended learning. The COVID-19 pandemic accelerated digital adoption in the education. Despite advancement, there is a resistance among the educators and institutions to fully embedded technology in curricula due to lack of training, fear of replacing traditional methods, infrastructure gap gaps, digital devices. The both statements are true and the competent to each other. अशा पद्धतीने हे दोन्ही आहेत. टेक्नॉलॉजी एडॉप्शन होतंय पण काही जे टीचर्स आहेत, काही फॅकल्टीज आहेत, काही विद्यार्थी सुद्धा आहेत, ह्या टेक्नॉलॉजीवर रेजिस्टन्स सुद्धा करत आहेत. याचा आपल्याला आन्सर बघायला मिळतो एज्युकेशनल टेक्नॉलॉजी अडॉप्शन ऑफ द आयसीटी इन द एज्युकेशन इज अ ग्रोइंग ट्रेंड बट challenges like teachers adaptability infrastructure curriculum integrity remains. ओके आता प्रश्न क्रमांक 33 त्याचा आयडी सुद्धा 1003 असा आहे. हा पीबीएल आहे. काय म्हणतात अशा प्रश्नाला पीबीएल म्हणजे एक सिनेरिओ दिलेला आहे आणि त्या सिनेरिओचे आन्सर आपल्याला शोधायचं आहे. वाचूया. In a class of 25 adult learners, Mr. Mehta has a low vision. What arrangement can be made in the classroom so that he is benefiting? He should be given an option to leave the course. He should given a seat in the front. He should be the made to sit in the as per his choice. His vision should be tested. आता जेव्हा